तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिव्यांग कला केंद्रामध्ये विशेष मुलांची विशेष दिंडी संपन्न झाली। पंढरीची वारी तसेच दिव्यांग कला केंद्रातील दिव्यांग मुलांमधील विठ्ठल अनुभवण्याकरिता पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी दिव्यांग मुलं, त्याचबरोबर त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि परिसरातील नागरिक या वारीमध्ये सहभागी झालेले होते। इतर नागरिकांप्रमाणे मुलांनाही वारीचा आनंद घेता यावा, त्याचबरोबर या संस्कृतीचा आनंद घेता यावा या उद्देशाने खरं तर हा उपक्रम येथे राबवण्यात आला। किरण नागती यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही विशेष मुलांची विशेष दिंडी संपन्न झाली। वर्ष गेली 10 वर्षापासून आपण दिव्यांग कला केंद्र सुरू आहे। वर्षानुवर्ष वातावरण तयार होतं। ये मोबाईल 1 मिनिट थांब फक्त, 20 सेकंड शॉर्ट होऊ दे। आणि श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे याच्या माध्यमातून आपण गेली हे 9वं वर्ष आहे आता, सलग 9 वर्ष विशेष मुलांची विशेष दिंडी काढत असतो। त्याच्यामध्ये नेमकं होतं काय की ज्यांना पंढरीला जाता येत नाही, पंढरपूरला जाता येत नाही, हा खरं तर खूप मोठा, मला असं वाटतं जगभरातला ज्या वारीचा गौरव केला जातो अशी वारी ज्या महाराष्ट्रातनं निघते त्या वारीला आपल्याला जाता येत नाही। आणि म्हणूनच एक त्याचं प्रतिकात्मक रूप आपण आपल्या इथे विशेष मुलांच्या माध्यमातून समोर आणतो आणि विभागातले सगळीच जण त्याच्यामध्ये सहभागी होतात। एक आनंद, जल्लोष, उत्साहाचं आणि एक सात्विक असं वातावरण तयार होतं। आणि ह्याच दिव्यांग कला केंद्रातला आमचा गौरव राणे जेव्हा विठ्ठलाच्या रूपात येतो आणि आरती गोडबोले रखुमाईच्या रूपात येते तेव्हा हे संपूर्ण वातावरण भारावून जातं आणि अवघी पंढरी दुमदुमली असं म्हणतो तसं ह्या संपूर्ण वास्तूचं रूपांतर पंढरीमध्ये होते। पंढरपूर इथे अवतरतं आणि आमचा विठ्ठल आम्हाला ह्या दिव्यांग कला केंद्राच्या मुलांमध्ये भेटायला लागतो आणि हा अनुभव वर्षानुवर्ष प्रत्येक जण घेतो। आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी इथे विठुराया येतात आणि मग इथूनच विठुराया पंढरपुरात जातात अशी एक भावना आता तयार झालेली आहे। त्याच्यामुळे ह्या मुलांना सुद्धा एक वेगळा आनंद होतो। सगळे पत्रकार बांधव जेव्हा येतात तेव्हा त्या मुलांना खूप बरं वाटतं, त्यांचं छायाचित्र कुठे ते वर्तमानपत्रात लागतं, तो एक आनंद वेगळा असतो। आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या मुलांचं कौतुक केलं जातं, मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा काय हवं असतं आपल्याला। आणि म्हणूनच हा अट्टहास असतो आणि विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी नंतर रांग लागते, जी मंडळी येतात ती सगळी दर्शन घ्यायला लागतात। म्हणजे मला असं वाटतं माणसातल्या विठुरायाला आपण ओळखलं पाहिजे आणि तो माणसातला विठुराया या मुलांच्या माध्यमातून आपल्याला इथे भेटतो। दिव्यांगमध्ये देव वाचतो आणि ही दिव्यांग देव आणि विठ्ठलाचे रूप धारण करतं तेव्हा कसं आहे, दिव्यांग मुलांमध्ये देव असतो याचा अनुभव मी गेली 10 वर्ष घेतोय। त्याचं कारण हे स्वार्थी नाही आहेत, हे निरागस आहे। आपण असं नेहमी म्हणतो की यांचे IQ लेवल कमी आहे, मला असं वाटतं यांचीच IQ लेवल परफेक्ट आहे। आजच्या समाजात आपण जे स्वार्थी झालोय, जे परमार्थ काय असतो तो यांच्याकडनं शिकायला मिळतो। आणि निरागसता काय असते, जिथे निरागसता असते तिथे देव असतो, जिथे निस्वार्थ वृत्ती असते तिथे देव असतो, जिथे समाजाकडे चांगल्या दृष्टीने बघण्याचा दृष्टिकोन असतो तिथे देव असतो। आणि म्हणून आमचा पंढरी राया हा या प्रत्येक माऊलीच्या रूपात आम्हाला भेटत असेल।